प्रकार 4 असं लिहा. लिहा त्याच्यामध्ये प्रकार 4 मध्ये दशांश संख्येला व्यवहारी अपूर्णांकात लिहिणे असं लिहा. दशांश संख्येला व्यवहारी अपूर्णांकात लिहिणे. चला टायटल द्या सर्वांनी. ओके, आपण प्रकार 1 मध्ये हाच प्रकार पाहिलेला आहे आपण, ठीक आहे. म्हणजे दशांशाचं रूपांतर कशामध्ये करायचं, व्यवहारी मध्ये करायचंय. मग आणखीन आपण काही उदाहरणं घेऊया. हा प्रकार चौथा केला आपण याचं स्पष्ट की कसं केलं जातं की दशांश संख्येला जर व्यवहारी अपूर्णांकात आणायचं असेल तर कशा पद्धतीने आणलं जातं तेही आता आपल्याला पाहायचं आहे. आता पहा प्रश्न पहिला पहा आणि समजून घ्या. प्रश्न असा आहे पहा, 0.04 इकडे पहा सगळेजण, फळ्याकडे पहा. आता प्रश्न पहिला 0.04 0.04 या संख्येला व्यवहारी अपूर्णांकात लिहा. हा पहिला प्रश्न समजून घ्या आणि त्यानंतर लिहा. बघा आता आपल्याला प्रश्नात काय दिलंय, पहिल्यांदा आपल्याला प्रश्न समजला पाहिजे. प्रश्न काय सांगितलाय, मग प्रश्नात आपल्याला दिलेला आहे दशांश अपूर्णांक. प्रश्नात आपल्याला काय दिलाय, दशांश अपूर्णांक दिलाय आणि या दशांश अपूर्णांकाचं आपल्याला काय करायचंय, व्यवहारी अपूर्णांकामध्ये रूपांतर करायचं आहे. मग कसं केलं जातं हे पहा. आता बघा हा दशांश अपूर्णांक तुम्हाला दिसतोय, याचं रूपांतर आपल्याला व्यवहारी अपूर्णांकात केलं जातं. तर फरक तुम्हाला पहिल्यांदाच माहिती आहे की व्यवहारी अपूर्णांक हा अंश आणि छेद स्वरूपामध्ये असतो. मग या दशांशाला आपल्याला अंश आणि छेद स्वरूपात मांडणी करायची, तर कसं केलं जातं. आता सर्वप्रथम मी हा जसाला तसा प्रश्न लिहून घेतो 0.04. ठीक आहे. आता मला जर सांगा याच्यातला मी दशांश जर रद्द केला किंवा दशांश काढून टाकला तर ती संख्या किती होईल, 4. मग तात्पुरता काय करा, दशांश तात्पुरता काढून टाका. ती संख्या काय झाली, 4. ती अंशात लिहा 4. ओके, काही अडचण कोणाला नाही. मी काय केलं, 0.04 मधला दशांश चिन्ह कट केला तात्पुरता आणि ती संख्या किती झाली मग 4. ती अंशात येईल. किती झाली, 4. ओके. आता तुम्हाला मी नेहमी सांगितलं की कोणत्याही पूर्ण संख्येच्या छेदामध्ये काय असतो, नेहमी 1 असतो. 1 लिहून टाका. काय अडचण आहे का कोणाला नाही. आता दशांश चिन्हानंतरचे अंक मोजा. किती अंक आहेत, 2. तेवढे शून्य देऊन टाका. तेवढे शून्य देऊन टाका. कोणाकोणाला समजलंय हे एवढं सांगा मला, हात वर करा. बघा केलं, 4/100. आता हे 4/100 याला काटाकाटी करू शकतो का नाही आपण, याचं संक्षिप्त रूप देऊ शकतो. कोण्या संख्येने भाग बसेल, 4 न बसतो, 2 नाही बसतो आणि 4 नाही बसतो. पण 2 पेक्षा 4 न लवकर बसेल, म्हणजे परत द्यायची गरज पडणार नाही. म्हणून 4 न भाग देऊया. हा, मग भाग देत असताना किंवा काटाकाटी करत असताना किंवा संक्षिप्त रूप देत असताना अंशाला आणि छेदाला एकाच संख्येने द्यायचा, नाही तर अंशाला वेगळा आणि छेदाला वेगळ्या जमत नाही. ठीक आहे. मग आता कोण्या संख्येने भाग देऊ मी, 4 न. बघा 4 1 हा 4 2 8, 10 मधून 8 गेले, उरले किती, 2 उरले. ती संख्या किती झाली, 20. 4 पंचे 20, म्हणजे त्याचं उत्तर आलं 1/25. 1/25. पहा 0.04 या संख्येला आपण व्यवहारी अपूर्णांकात आणलं, ते आलं 1/25. कोणाकोणाला समजलंय, परत एकदा समजून सांगतो, लक्षपूर्वक पहा नेमकं काय केलंय बघा मी. पहा परत एकदा पहा. प्रश्न 1 पहिला समजून घेत चला. पहिल्यांदा बघा प्रश्नात आपल्याला जो प्रकार आपण पाहत आहोत की दशांश संख्येला व्यवहारी अपूर्णांकामध्ये आपल्याला लिहायचंय, म्हणजे अंश आणि छेद स्वरूपामध्ये याची मांडणी करायची. मग हा दशांशामध्ये दिलेली जी संख्या आहे ती सर्वप्रथम मी लिहून घेतली 0.04. ओके. आता या ठिकाणी पॉइंटच्या अलीकडे पूर्ण अंक आहे का, नाही. म्हणून आता आपल्याला विचार करावा लागेल, दशांश चिन्ह तात्पुरतं काय करावं लागेल, वगळावं लागेल. मग ती संख्या किती होईल, 4 होईल. लिहिलं मी. ओके.
आता काय करायचं, कोणत्याही संख्येच्या छेदामध्ये, पूर्ण संख्येच्या छेदामध्ये नेहमी काय असतो, 1 असतो, तो 1 देऊन टाका. ओके. आणि दशांशानंतरचे अंक मोजा, 1 2, तेवढे शून्य याला देऊन टाका. दिले, आलं 4/100. आता हे 4/100 उत्तर होईल का नाही, याला आणखीन आपल्याला कमी करता येतं. या संख्येला 2नेही भाग बसतो आणि 4नेही भाग बसतो. मग कोण्या संख्येने देणार, जे लवकर आपलं येईल त्या संख्येने भाग द्यायचं. जर 2 न दिलं तर डबल डबल आपल्याला भाग द्यावा लागेल. ठीक आहे. मग जोपर्यंत भाग बसतो तोपर्यंत द्यायचा. मग आपण भाग दिला 4×1 4, 4×2 8, 10 मधून 8 गेले, 2 राहिले, ती संख्या झाली 20, 4×5 20, म्हणजे उत्तर आलं 1/25. समजलं? हात वर करा कोणाकोणाला समजलं ते. ओके, चला फास्ट लिहून घ्या. चला व्यवहारी अपूर्णांकात लिहा. इकडे पहा आता सर, परत एकदा हा प्रश्न समजून घ्या आणि पुढचा प्रश्न तुम्ही सांगायचा मला. पहा इकडे आता 0.32. जेव्हा मी म्हणलं पहा स्क्रीनकडे, तर स्क्रीनकडे पहा, सोडू नका, नंतरचे सोडवा तुम्ही. ठीक आहे. पहा इकडे आता काय सांगितलं आपल्याला, 0.32 हा आपला जो कोणता अपूर्णांक आहे, दशांश अपूर्णांक, दशांश संख्या आहे. आणि याला आपल्याला कशामध्ये आणायचंय, व्यवहारी. व्यवहारी म्हणजे साधा अपूर्णांक, जो की अंश आणि छेद स्वरूपामध्ये असतो. मग याचं रूपांतर करत असताना पहिल्यांदा आपण काय करूया, ती संख्या ऍज इट इज जशाला तशी लिहून घेऊया. 0.32. फळ्याकडे पहा, स्क्रीनकडे पहा. ओके. आता आपण काय करूया, आता या दशांशाच्या अलीकडे एखादी संख्या आहे का रे, पूर्ण संख्या नाही. मग अशा वेळेस काय करायचं, दशांशानं तात्पुरतं वगळायचं, तात्पुरतं वगळायचं. म्हणजे ती संख्या किती होईल, 32. 0.32 म्हणजे काय रे, 32 छेद. ओके. आता कोणत्याही पूर्ण संख्येच्या छेदामध्ये लपलेला अंक असतो एक, छेदामध्ये कोणता, 1, तो देऊन टाका. दिला. आता काय करायचं, दशांशानंतरचे अंक मोजायचे, 1 आणि 2. मग हे याच्यावर किती शून्य द्यायचे, 2 शून्य द्यायचे. ओके, आलं. आता याला कोणत्या संख्येने भाग बसेल, 2 न भाग बसेल, 2 न भाग बसेल. 4 न नाही बसणार का, मग हा 4 न भाग बसतो. 4 ची कसोटी आपल्याला माहित आहे. 4 ची कसोटी काय सांगते, की जे 4च्या पटीत असेल तर नो प्रॉब्लेम, 4च्या 2 संख्या, दशक स्थानचा आणि एकक स्थानचा अंक, किंवा दशक आणि एकक स्थानी कोणता असला पाहिजे अंक, 0 0, म्हणून याला 4 न भाग बसतो. बसतो की नाही. 4च्या पाड्यात 32 येतात का नाही, 4च्या पाड्यात 32 येतात. आणि 100लाही 4 न भाग बसतो का, कारण त्याच्या दशक स्थानी आणि एकक स्थानी काय आहे, 0 आहे. कसोट्या शिकलो ना आपण. हा, आता या संख्येला कोण्या संख्येने भाग देऊ मी, 4 न देतो. बघा पहा, हा 4×1 4, 4×8 32, 4×2 8, उरले किती, 2, 20 झाले, 4×5 20, 8/25. आता याला कमी करता येईल का रे, 8/25 ला कमी करता येईल का, नाही, अजिबात करता येणार नाही. कारण कोणत्याच संख्येने या दोन्ही एका संख्येनं या दोन्ही संख्येला भाग बसत नाही. म्हणून याचं उत्तर येतं 8/25. 8/25. कोणाकोणाला समजलाय हात वर करा. आता कोणी असो, याला या संख्येला भागच देऊ शकत नाही, कारण अंशातली वेगळी आणि छेदातली वेगळी, कोणाच्याच पट्टीत मध्ये येत नाही ती, त्याच्यामुळे याला भाग बसत नाही. 8/25 याचं उत्तर होईल. ठीक आहे. चला लिहून घ्या फास्ट. वापरायची आपल्या इथं बघा, इथं पण देखील तीच पद्धत वापरायची. दशांश चिन्ह काय करायचं रे, तात्पुरतं वगळून टाका. ही एक सोपीच पद्धत आहे बघा. हा, अशाही पद्धतीने सोडवता येतं. तीच पद्धत आपल्याला या ठिकाणी देखील वापरायची आहे. इकडे पहा सर्वजण, हीच पद्धत वापरा, सोपी आहे की नाही. काय करा, आपल्याला बघा, जो अपूर्णांक दिलाय तो कशामध्ये दिलाय रे, दशांश अपूर्णांक. कशामध्ये रूपांतर करायचं आपल्याला, व्यवहारी अपूर्णांकामध्ये रूपांतर करायचं. ठीक आहे. मग ती संख्या इकडे पहा रे, फळ्याकड सृष्टी. मग ही संख्या ऍज इट इज जशाल तसं लिहितो मी, 1.25. तीच पद्धत आपल्याला या ठिकाणी वापरायची. काय करायचं, पहिल्यांदा दशांश चिन्ह तात्पुरतं वगळलं तर ती संख्या किती होईल रे, 125. ती अंशातल्या 125. काय अडचण आहे का कोणाला, नाही. मी दशांशाचं रूपांतर आपण व्यवहारी अपूर्णांकात करत आहोत.
मी फक्त इथलं दशांश चिन्ह कट केलं तात्पुरतं आणि तिकडे लिहिलं. किती होईल संख्या? 125. ओके. आता तुम्हाला मी सांगितलं की पूर्ण संख्येच्या छेदामध्ये नेहमी काय असतो? 1 असतो. तो 1 देऊन टाका आणि दशांशानंतरचे अंक मोजा. किती अंक आहेत? 2 आणि तेवढे शून्य देऊन टाका. दिले? मग किती होईल? 100. आता याला काय द्यायचंय? भाग द्यायचा. आता हे दोन्ही संख्या कोणत्यातरी पाड्यामध्ये येतात. 25च्या पाड्यामध्ये येतात. 25च्या पाड्यात येतात. हा, 25 25, 25 चोक 100 आणि 25 पाचा 125 म्हणजे 5/4. हा, 5/4. आता हे असं उत्तर ठेवतो का रे कधी आपण? अंशाधिक मध्ये उत्तर ठेवत नाही. याला कशामध्ये करतो आपण? पूर्णांक युक्त अपूर्णांकामध्ये. म्हणजेच याचं उत्तर असं होईल. कसं होईल? छेद जशाला तसा. 4 न कशाला भाग द्या? 5 ला. 4 1 4 आणि बाकी उरली अंशामध्ये. बाकी किती उरली? उत्तर किती आलं? 1.1/4. कोणाकोणाला समजलंय हात वर करा. वेदांत सुरवडे, माईक चालू कर बाळा. वेदांत. हॅलो सर. हा, प्रश्न वाच बाळा वेदांत. 0.395 या संख्येला व्यवहार्य अपूर्णांकात कसे लिहाल? बर, 0.395 हा कोणता अपूर्णांक आहे? व्यवहारी 1 दशांश. 0.395 हा कोणता अपूर्णांक आहे? साधा प्रश्न माझा. दशांश अपूर्णांक का व्यवहारी आहे? दशांश अपूर्णांक. एवढा वेळ लागेल नाही पाहिजे बाळा. दशांश पॉइंट मध्ये दशांश अपूर्णांक आहे. आपल्याला रूपांतर कशात करायचे? व्यवहारी. व्यवहारी सिंपल फ्रॅक्शन मध्ये करायचं आपल्याला, है ना? म्हणजे अंश आणि छेद स्वरूपात. मग काय करायचं सांग? पहिले 0.395 लिहून घ्यायचे. ठीक आहे, 0.395 लिहिले. बरोबर. आता काय करायचं सांग? तात्पुरतं दशांश चिन्ह विसरून जायचं. हा, मग ती संख्या किती होते? 395. 395 छेद. हा, आता पुढं काय करायचं? कोणत्याही पूर्ण संख्येच्या 1 असतो. छेदामध्ये 1 असतो. छेदामध्ये काय असतो? 1 असतो. 1. त्यानंतर आपण 1 लिहिला. त्यानंतर काय करतो? दशांश नंतर किती अंक आहे ते मोजून तितके शून्य द्यायचे. करेक्ट. मग किती अंक आहेत? 1 2 3. मग तितके शून्य आपण छेदामध्ये देऊन टाकूया. हा, 1 2 3. आता 395 छेद 1000 आलं. बरोबर. आता याला कोणत्या संख्येने भाग बसतो? 5 ने. 5 ने. का बरं 5 ने देणार तू? कारण 5ची कसोटी मी सांगितलं आहे, ज्या संख्येच्या शेवटी 5 किंवा 0 असेल त्या संख्येला 5 ने निषेध भाग जातो. व्हेरी गुड. 5ची कसोटी लागू होते. ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 किंवा 5 असेल त्या संख्येला 5 ने निषेध भाग जातो. म्हणून या संख्येला आपण 5 न भाग देऊ शकतो. अंशातील संख्या आहे 395. त्याच्या एकक स्थानी काय आहे? 5 आहे. 100% याला 5 न भाग जाणार. छेदस्थानी 1000 आहे. त्याच्या एकक स्थानी काय? 0 आहे. म्हणून या संख्येला देखील 5 ने निषेध भाग जातो. मग दे बाळा 5 न भाग. 5 7 35. हा, 5 7 35 म्हणजे 5 35. ओके, उरले किती? 4. 4 उरले. 45 झाले. हा, 45 झाले. हा, 5 9 45. 5 9 45 म्हणजे 5 9 45. ओके. पुढं छेदामध्ये. हा, 5 1 5 5 2 10. 5 2 10 आणि 0 ऍज इट इज. म्हणजे आन्सर आलं याचं 79 डिवायडेड बाय 200. ओके. यस. म्हणजेच 79 छेद 200. याला भाग बसेल का बरं बाळ वेदांत? आता नो सर. नो सर. कोणाच नाही भेट बसत ना? नो. याला भाग बसणार नाही. कारण कोणत्याच एका संख्येच्या पट्टीमध्ये येत नाही, ते टेबलमध्ये येत नाही. त्याच्यामुळे याला भाग बसत नाही. याचा आन्सर हेच आहे. 79 छेद 200 म्हणजे 79 डिवायडेड बाय 200. कोणाकोणाचा आला हात वर करा. उत्तर आन्सर कोणाकोणाचा आलं? .0225 या संख्येला व्यवहारी अपूर्णांक कसे लिहाल? 0.0225 हा कोणता अपूर्णांक आहे?
तर दशांश अपूर्णांक. हा जो आहे तो आहे दशांश अपूर्णांक. आणि आपल्याला याचं रूपांतर कशात करायचंय? व्यवहारी अपूर्णांकात रूपांतर करायचे. व्यवहारी अपूर्णांकात करायचंय. मग कसं केलं जातं सांगशील? सर हा सांग मग कसं करायचं सांग. तर पहिले 0.0225 लिहून घ्यावा लागेल. ठीक आहे चालेल. 0.0225 हे लिहून घेतले. बरोबरचं चिन्ह पुढं काय करायचं सांग. तर मग आपल्याला शून्य विसरून जावं लागेल. शून्य विसरून जायचा का दशांश विसरून जायचा? दशांश विसरून जायचा. हा तात्पुरता विसरायचा, जास्त वेळ विसरायचा नाही. हा मग हा दशांश जर मी कट केला तर ती संख्या किती होईल? 225. हा ती मग इथं अंशात लिहून घेऊया. 225 छेद. हा आता पुढं काय असतं? तर कोणत्याही छेदामध्ये एक असतो. कोणत्याही पूर्ण संख्येच्या. हो. एक लिहिला. हा पुढं. तर मग अंक मोजून घ्यावा लागेल, तेवढे शून्य द्यावं लागेल. हा दशांशानंतरचे अंक. हा महत्वाचा शब्द आहे. नाही तर आपण अलीकडचा शून्यही मोजून घेऊ शकेल. तसं जमेल का? नाही सर. हा दशांशानंतरचे अंक आपण मोजून घेऊया. ठीक आहे. दशांशानंतरचे अंक मोजून घेऊया. मग किती अंक आहेत दशांशानंतर? 1 2 3 4. मग 4 अंक आहेत. मग काय करायचं? सर 4 अंक लिहून घ्यावा लागेल. शून्य. हा 4 वेळा शून्य लिहावं लागेल. 1 2 3 4. ओके आता काय करायचं? सर आता भाग कोणत्या एका संख्येने भाग जातो बघायचं. हा मग कोणत्या संख्येने भाग देशील बाळ? तर मी 5 ने देईल, कारण 5 ची कसोटी संख्या ज्याच्या येत स्थानी 0 किंवा 5 असेल त्या संख्येला निशेष भाग जातो. बर 5 नाही जमतो पण 25 ने जमेल का नाही? हो सर 25 ने जमेल. 25 5 225 25 चौक 100. 25 5 225 होतात का? 25चा टेबल येतो का तुला? 25चा पाडा येतो का गौरव? हो सर येतो. हा मग 25च्या पाड्यात 225 केव्हा येतात? 25 25 9 है ना? हो सर. 25 9 जा 225 बरोबर येणार आहे? हो सर. 25 5 नाही भाग बसतो गौरव. परंतु आपल्याला लवकरच उत्तर पाडेपाठ करावं लागतील ना आपल्याला. मग आता 5 न भाग देत बसायचं डबल डबल तर डायरेक्ट 25 ने देणार. सोपा आहे ना 25चा पाडा? अवघड आहे का? नाही सर. हा 25 नम 225 म्हणजे 225 म्हणतो आपण त्याला. 25 नम 225. हा 25 चोक 100. 100 आणि 2 शून्यला 2 शून्य म्हणजे आन्सर आलं 9 छेद. 800. हा तुम्ही 5 नाही भाग दिला तरी शेवटी हेच उत्तर येणार आहे. हा व्हेरी गुड. चला कोण सांगेल? हा आदर्श माईक चालू कर बाळ. हो सर. 14.25 या संख्येला व्यवहारी अपूर्णांकात कसे लिहाल? कसं करसाल? जर ते 14.25 आहे ना, त्याला दशांश चिन्ह विसरून जायचं. मग ती संख्या होती 1425 आणि ते 1425. हा दशांश चिन्हाच्या नंतर 2 शून्य आहे ना, त्याचे 100. हा मग 2 शून्य दिले. हा तर याला 25 न भाग दोन्ही संख्येला. हा 25 न भाग बसतो बरोबर आहे. हा 25 25 5 125. 25 5 125. हा 142 मधून 125 वजा केले. 2 मधून 5 जातात का? मग इथं होते 3. 12 मधून 5 गेले 7. 3 मधून 2 गेले 1. हा म्हणजे उरले 117 उरले. 175 झाले बाळा. 175. 25 साठी 175.
25 सात 175. 175 आणि 25 चौक 100. 25 चौक 100. 100. हा ओके. मग आता 57/4. हो सर. ओके. हे असं ठेवतो का आपण? नाही मग काय करतो आपण? सर, आता त्याला कोणत्या संख्येला भाग जातील? मग आपण याला काय करतो? पूर्णांकयुक्त अपूर्णांकात आणतो. कशामध्ये आणतो? पूर्णांकयुक्त अपूर्णांकात. हा मग हा अंशाधिक आहे, अंश मोठा आहे, पूर्णांकयुक्त अपूर्णांकात आणतो. ते कसं होईल सांग आता? तर 4 1 4. छेद जशाला तसा लिहिला. 4 न भाग दिला. 4 1 4. ओके. 1 चा भाग बसला. उरले किती? 17 झाले. हा 4 चौक 16. 4 चौक 16. हा मग उरले किती? 1. अंशात लिहिला. उत्तर किती आलं? 14.14/1/4. बरोबर आहे का आदर्श? हो सर. हा परंतु हाच प्रश्न मी दुसऱ्या पद्धतीने सांगितला होता त्या दिवशी. हो माहिती आहे का आदर्श? हा तो कसा सांगितला होता? इकडे पहा. हाच प्रश्न उत्तर 14.1/4 काढण्यासाठी मी तुम्हाला त्या दिवशी सांगितलं होतं बघा, परवा दिवशी. कसा सांगितला होता की बघा, हाच प्रश्न 14.25. काय म्हणलो तो? इकडे पहा. काय म्हणलो तो? पूर्ण संख्या जशाला तशी लिहा. इकडे पहा. 14 ही संख्या जशाला तशी लिहा. लिहिली. आता पॉइंटच्या नंतरचे अंक किती आहे? 2 5. तो सरळ सरळ अंशात घ्या. 25 घेतला. छेदामध्ये नेहमी काय असतो? 1. आणि दशांशानंतरचे अंक मोजा. किती? 2 0. आता यालाच काटाकाटी करायची. 25 1 25, 25 चौक 100. म्हणजे उत्तर आलं 14.1/4. मग मला सांगा, वरची पद्धत सोपी आहे का खालची पद्धत सोपी आहे? खालची. हा मग एवढं कॅल्क्युलेशन करायची गरज पडणार नाही आपल्याला. लक्षात? हा एवढी पद्धत आपल्याला, म्हणजे एवढं कॅल्क्युलेशन बघा. 14.25 2 0 0 उडवा, परत त्याला भाग देत बसा, नंतर 57/4 येणार, नंतर मग 14.1/4 लिहिणार. तर तुम्ही अशी जर संख्या आली, पॉइंटच्या अगोदर पूर्ण संख्या आली, तर ही पद्धत वापरा. चालेल का नाही चालणार आदर्श? हो सर चालेल. हा चालेल. दोन्ही पद्धती लिहून घ्या. चला. हा आरोही माईक चालू कर. येस सर. हा प्रश्न वाच. 16.075 या संख्येला व्यवहारी अपूर्णांकात कसे लिहाल? व्यवहारी अपूर्णांकात कसे लिहाल? बरोबर आहे ना? हो सर. मग कसं लिहाल सांग बरं बाळा. प्रश्न 16.075 हा दशांश अपूर्णांक आहे, त्याला व्यवहारी अपूर्णांकात आपल्याला करायचंय. हा मग खाली लिहितो ऍज इट इज. 16.075 काय करायचं मला सांग मग आता. सर आपण 16 तसे लिहून घेऊ. हा आता एक लक्षात घ्या रोही, इथं जर 0.0 असतं तर मग आपण दशांशाने तात्पुरतं विसरून पलीकडे घेतलं असतं, चाललं असतं ना. हा परंतु इथं पूर्ण संख्या आली, म्हणजे सोपं जर आपल्याला करायचं असेल तर पूर्ण संख्या याच्यातली जशाला तशी लिहून घ्या. पूर्ण संख्या किती आहे सांग? 16. ती ऍज इट इज लिहून घेतली. ओके. अंशात हा किती आहे दशांशानंतरची संख्या? 7 5 ती ऍज इट इज लिहून घेतली, म्हणजे 75 म्हण डायरेक्ट त्याला. ठीक आहे. हा आता दशांशानंतर छेदामध्ये नेहमी काय असतो? 1 लिहितो आणि दशांशानंतरचे अंक आपण मोजतो. किती अंक आहेत? 3. 1 2 3. हे सुरुवातीच्या शून्याला किंमत असते बरं इथं दशांशानंतर. मन नाही तर त्याला कट करसाल. हा 3 0 देऊन टाकूया आपण. 3 अंक आहेत, 3 0. 1 2 3. आता 16 तर पूर्णच आहेत, त्याच्यामुळे काही अडचण नाही. पण 75/100 सॉरी 1000 याच काटाकाटी करावं लागेल आपल्याला. कशी होईल सांग? कोण्या संख्येने भाग बसेल? 25 त्रिक 75. 25 व्हेरी गुड. 25 1 25, 25 त्रिक 75. हा 25 चौक 100. 100 आणि 0ला 0 म्हणजेच 16.340. व्हेरी गुड. 16.340. कोणा चालतं? हात वर करा. चला कोण सांगेल? हात वर करा. अर्पिता माईक चालू कर. प्रश्न वाच. 12.225 या संख्येला व्यवहारी अपूर्णांकात कसे लिहाल? बर कसं लिहाल सांग मग. कसं लिहाल?
अगोदर आपण पूर्ण संख्या लिहून घेऊ 12. हा हा 12.225 ऍज इट इज लिहून घेऊया. हा आहे दशांश अपूर्णांक आणि आपल्याला रूपांतर करायचं आहे व्यवहारी अपूर्णांक. ठीक आहे, म्हणजे लिहायचं आहे आपल्याला. हा तर पूर्ण संख्या लिहून घेऊ आपण अगोदर 12. हा मग आता याच्यामधला पूर्ण संख्या कोणती आहे? 12 आहे, तिला लिहून घेऊया ऍज इट इज, याच्यात बदल करू नये. आणि पुढची जी संख्या आहे पूर्ण वाचायची. 225 ती अंशात घेऊया. 225 छेद नेहमी काय असतो? 1 असतो. एक असतोच कोणत्याही पूर्ण संख्येच्या, म्हणजे जी संख्या असेल त्या संख्येच्या छेदामध्ये एक नेहमी असतोच. ठीक आहे, कोणत्याही संख्येच्या छेदामध्ये एक असतो. ठीक आहे, दशांशानंतरचे अंक मोजणार आपण. 3 1 2 3 तेवढे शून्य देऊन टाका. 1 2 3. ठीक आहे, पुढं. ह्या संख्येला 25 ने भाग जातो. हा 25 न भाग जातो. 5 न जातो म्हणजे याचा अर्थ 25 न पण जातो. हा 25 9 जा 225. 25 9 जा 225. 25 नम 225 म्हणजे 225. हा पुढं. आणि 25 4 जा 100. 25 4 जा 100 म्हणजे 25 चोक 100 आणि 0 ऍज इट इज. म्हणजेच उत्तर आलं 12.9/40. बर अर्पिता, याला अंशाधिक मध्ये करता येईल का तुला? अंशाधिक मध्ये येतं का रूपांतर करता? हो सर. व्यवहारी अपूर्णांकात अंश छेद स्वरूपात करता येईल का? हो. हा मग काय करतो आपण? छेद जशाला तसा या दोघांचा गुणाकार आणि वरची संख्या त्याच्यात काय करतो आपण? ऍड करतो. बेरीज. बरोबर आहे, म्हणजे काय होईल? 12 गुणिले 40 12 चोक 48 आणि हे 0 म्हणजे 480 अधिक 9 म्हणजे किती होतं? 489 म्हणजे 489 छेद 40. आलं का? कोणाकोणाला समजलं? हे समजतं का? परंतु आपण हे असं उत्तर ठेवत नाही 489 छेद 40. डायरेक्ट आपण लिहितो. काय लिहितो? 12.9 छेद 40. तर माझा अर्थ आन्सर. माझा अर्थ आन्सर आलत. व्हेरी गुड. चला चला, कोणाकोणाचं आलतं 12.9 छेद 40? येस सर. हा ठीक आहे, प्रश्न वाच मग. सांगशील हा प्रश्न? हो सर. ओके, प्रश्न वाच. 10.025 या संख्येला व्यवहारी अपूर्णांकात कसे लिहा? ठीक आहे. हा मग आता काय करावं लागलं? हा दशांश अपूर्णांक आहे, दशांशातली संख्या आहे. याला आपल्याला पहिले लिहून घ्यावं लागेल. व्यवहारी अपूर्णांकात आणायचंय. हा मग आपण काय करणार? ती जशाल तसं लिहून घेऊया. 10.025. पुढं सांग तेजस्विनी. सर मग नंतर पुढे 10 लिहायचे. 10 लिहून घ्यायचे. ओके. हा पुढं. आणि सर 0.25 वरती लिहून घ्यायचे. हा बरं, 0.25 म्हणजेच किती बाळ? 25. 25. आपण डायरेक्ट 25 लिहिलं चालेल ना? येस सर. हा छेदामध्ये नेहमी कोणत्याही संख्येच्या छेदामध्ये काय असतो? एक असतो. आता काय करतो आपण? दशांशानंतरचे अंक मोजतो. हा किती आहे दशांशानंतर पॉइंट नंतर अंक? 3. मग तेवढे शून्य देऊन टाकायचे आपण. ठीक आहे, 1 2 3. ओके पुढं. तर आता 25 ने भाग द्यायचा. हा भाग दे 25 ने. सर 25 1 25 25 चोक 100 आणि 0ला 0 म्हणजे उत्तर आलं आपलं 10.1/40. बरोबर आहे का तेजस्विनी? येस सर. व्हेरी गुड. तुझं आलतं का हे?
येस सर. ओके चला व्हेरी गुड. थँक्यू सर. चला रे कोणा चालतं. हॅलो सर. हा बोल काय करायचं सांग प्रश्न वाच. 0.045 या संख्येला विभाज्य अपूर्णांकात कसे लिहाल? बर 0.045 ही जी संख्या आहे दशांश अपूर्णांक आहे याचा आपल्याला व्यवहारी अपूर्णांकात रूपांतर करायचंय. तर काय करावं लागेल. तुम्ही पहिला पण थोडा वेळासाठी तो दशांश हा पहिल्यांदा ती संख्या आपण खाली लिहून घेऊया. 0.045 बरोबर. आता काय करायचं. आणि नंतर तो दशांश जो विसरून जायचा आणि हा नंतर इथं दशांश चिन्ह तात्पुरतं विसरायचं आणि ती संख्या डायरेक्ट लिहून घ्यायची. मग किती होईल ती संख्या. 45. ओके लिहिली. छेदामध्ये नेहमी कोणत्याही संख्येच्या छेदात काय असतो 1 असतो. बर हा आता काय करतो आपण. दशांशानंतर जेवढे अंक आहेत तेवढे शून्य आपण 1च्या नंतर वाढून देऊया. हा देऊन टाकतो. 1 2 3 अंक आहेत तेवढे शून्य देऊन टाका. 1 2 3 हा 45/1000 आलं. आता तुम्हाला माहित आहे 10 पटीतील जर संख्या असल्या तर ह्या खूप सोपं जात असतं दशांशामध्ये रूपांतर करायला. बरं हा मग आता काय करावं लागेल आपल्याला. तर या संख्येला एकत्रित कोणत्या संख्येने एक भाग एक मिनिट श्रेया थांब. एक मिनिट हा सांग श्रेया. तर या संख्येला 5ने निशेष भाग जातो. 5 न भाग देतो. मग दे 5 न भाग. 5 नम 45. 5 नम 45 हा 5 दोन्ही 10 आणि 2 शून्य ऍज इट इज 9/200.